नमस्कार मंडळी. तर इथं आळवाची पानं कशी आली ते बघा, बुचा शेजारी. आणि किती टवटवीत आहे ती पानं बघा. आणि पानं बारीक बारीक आली ते एकदम छान आहे आळू यो. आणि आंबा बघा कसं लागले ते, बारीक बारीक आंबा आता आले ते बघा. आणि गळती ती लय आंबा, त्यामुळे ते झाडाला काय आंबा राहिना झाले. ते सगळं शेंड्याचं गळलं ते बघा आंबा. कुठं कुठं राहिले ते आंबा. ते जर आबाळामध्ये आलं होतं नाही, त्यामुळे आंबा ते गळायला लागले ते. तर किस्तच्या काय मोहर आलं होतं आणि आंबं पण आलं होतं, पण ती सगळं गळून पडली ते बघा. आल्याला ती पण नशिबात नाही म्हणते तसं झाले. आणि इथं उचाला पाणी सारखं असतं नाही चालू, त्यामुळं तिथं पाणी जाते, त्यामुळं चांगला आंबा आला आहे. आणि आळवाची पानं बघा कशी छान आली ते. तर या बुचाला कायमस्वरूपी पाणी असतंय बघा, असं एवढं पाणी असतंय. आता ह्यो माळ सगळा रिकामा झालाय बघा, त्यामुळे एवढं मोकळं वाटतंय, काय बोलायचं काम नाही. नाहीतर इकडं सगळी ऊस असली की नाही, लय भ्या वाटतं इकडच्या रानात नाही असं. कारण इकडं बिबट्याचं वावरणं जास्त असल्यामुळं का नाही लय भ्या वाटतं. आणि आता बघा रानं मोकळे झाले, ते कुठं वर पातूरचं दिसतं रानं मोकळे झाले की. तर भुईमुग बघा आमचा कसा दिसतोय. आता खोडवा राखलाय, तो खोडवा पण कसा आलाय बघा. इकडचा पण खोडवा कसा आलाय बघा. तर बघा माझा व्हिडिओ कसा वाटतोय, आवडला असेल तर बघा. आणि रानातलं वातावरण तर बघा किती छान आहे. आता 5 वाजायला आले ते बघा. तर आता दिवस आता जायला खाली सरकायला लागलाय. आता खाली सरकायला लागलाय. आता आवरून शान घाण करून गुरांचं जायचं आहे. आता घरी जायचंच आता चाललंय. कपडे धुतले त्या कपड्यांच्या, तर आता सगळे हातरून बघा वाळले. ती सकाळी लवकर धुतल्यामुळे सगळे वाळले ते आता बघा. आता त्यांचे घडी घालायचे चालले ते कपड्यांचे बघा. आता घरी न्यायचे म्हटल्यावर त्या कपड्यांच्या घड्या घालून व्यवस्थित गाडीवर घालून द्यायची ती. कारण आमचं घर इथनं लांब असल्यामुळं डोक्यावरनं काय करून नेणार नाही, गाडीवरनं ते नेली पाहिजे ते. तर किती कपडे धुतले. आणि वर पत्र्यावर सुद्धा वर कपडे टाकले ते, तेवढे कपडे धुतले ते. तर बघा वर मोकळ्यावर रानात लय भारी वाटतं कपडे धुयाला, पुन्हा मग भांडी घासायला, बसायला उठायला. रानात आलं की लय बरं वाटतं. तर हे आमचा परिसर बघा कसा दिसतोय, झाडं येते त्यामुळे. आणि वस्तीवर लय भारी वाटतं. आता मग गुरं आत बांधली, ते वैरण तोडून घालायला लागलाय. हे आमचा भातचा बघा लागलाय वैरण तोडायला. आता ऐसा नानू वैरण तोडते. घाला घाला वैरण घाला गायला. ही बघा आमची गाय, देशी गाय, देशी गाय बघा. आणि तिथे ती कालवड आहे तिकडं. तर आता हे लोटणं हे काढायचे, ते शानघाण काढायचं आहे. तर आता आवरून शानघाणच काढायचं आहे. आता हे वैरण तोडायला लागलाय. ह्याची वैरण तोडून झाली की मग लोटायचं. हे वैरण तोडून ठेवली म्हणजे पुन्हा लोटून काढलं की पाणी पाजून वैरण टाकायला येते. तर आता बघा माझा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय, मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा.